फ्रेंड्स कसे आहेत सगळे मस्त ना. तर नायराला सोडून आल्यानंतर सगळ्यात पहिलं माझं काम असतं ते म्हणजे ह्या झाडाला पाणी घालायचं. हे मनी प्लांट आहे, मी हे आणलेलं आहे. चोरून आणतात आणि लावतात तसं मला माहिती होतं, म्हणून मग मी एका ठिकाणी बघितलं, तिकडनं मग मी चोरून आणलेलं आहे आणि लावलेलं आहे. तर मी सकाळी सकाळी त्याला पाणी टाकते त्याच्यामध्ये आणि ठेवते खिडकीमध्ये. कारण नंतर मग मी संध्याकाळी आहे ना त्याला घरामध्ये घेते, कारण इकडे मला पडायची किंवा खराब व्हायची भीती वाटते आणि मला खूप आवडतं ते, त्यामुळे मला त्याला गमवायचं नाही आहे. म्हणून मग मी त्याला आहे ना सकाळी सकाळी पाणी घालून फक्त तेवढ्या वेळ तिथे ठेवते आणि संध्याकाळी घरात घेते. त्यानंतर माझ्या लेकीचा हेडफोन नाही आहे, हां, हे थंडीत लावायचं आहे कानासाठी, हेअरबँड. तर ते आल्या आल्या मी धुवून टाकलं, कारण ते खूप घाण झालं होतं आणि तिला शाळेत सोडून मग मी रिटर्न ते घरी घेऊन आले. ते शाळेत अलाउड नाही आहे म्हणून मग घेऊन आले आणि मग ते धुवून मस्त सुकायला ठेवलं, कारण तिला येईपर्यंत ते सुकलं पाहिजे होतं. म्हणून त्याला धुवून टाकलं आणि मग लगेच सुकायला ठेवलं, म्हणजे ते सुकून जाईल. त्यानंतर मग सकाळी सकाळी थंडी वाजते ना, मग मला खूप झोप येते यार, झोप जातच नाही. त्यामुळे मग मी विचार केला की नाही, आल्याबरोबर आपला चहा प्यायचा. म्हणून मग मी आल्याबरोबर झाडाला पाणी दिलं की त्यानंतर लगेच मग मी माझा चहा ठेवते आणि सगळ्यात अगोदर चहा पिऊन घेते, कारण माझ्या डोळ्यावरची आणि डोक्यातली जी झोप आहे ना, ती बिलकुल जायचं नावच घेत नाही. त्यामुळे मग ते काम फक्त चहाच करू शकते की त्या झोपेला कमी तरी करेल. मग त्यानंतर मग राहिलेले जे सकाळी पीठ मळलेलं असतं तिच्या डब्याच्या चपात्या मी बनवून देते. त्यानंतर माझं चहा पाणी झाल्यानंतर मग मी पुढच्या चपात्या बनवायला घेते. तर मग राहिलेल्या ज्या चपात्या होत्या त्या बनवायची पुन्हा सुरुवात केली. तर आता चपात्या पटापट बनवून घ्यायच्या आणि मग सुरुवात करायची आपल्या पुढच्या कामाला, कारण की पटापट कामं करून घेतली की लवकर आराम करायला मिळतो. तर मग कसं आहे ना, थोडंसं लेट बनवलेल्या चपात्या, तर मग कसं जे नंतर नायराचे पप्पा वगैरे जे नाश्ता करतात ना, त्यांना पण थोडंसं तरी गरम खायला भेटतं. तेवढं जास्त गरम तर नाही भेटत, पण थोडं फार का होईना त्यांना पण गरम खायला भेटतं. आणि माझा उपवास होता त्यामुळे मग माझं तर जेवणाचा प्रश्नच नव्हता, म्हणून मग मी चहाबरोबर थोडेसे 4-5 शेंगदाणे खाऊन घेतले, कारण चहा मला नुसता जात नाही त्यामुळे. आणि मग ना हा डबा खरोखर खूप कामाचा डबा आहे हा. ह्याच्यामध्ये चपात्या खरोखर खूप मस्त राहतात, सॉफ्ट पण राहतात आणि गरम पण राहतात. त्यामुळे मी चपात्या बनवल्या की थोडीशी वाफ जाईपर्यंत ठेवते आणि मस्त अशा ह्याच्यामध्ये ठेवते, जेणेकरून आहे ना दुपारी जे जेवतं ना त्याच्यासाठी पण त्या थोड्या का होईना गरम, एकदम अशा बर्फासारखे थंडगार होत नाहीत. त्यानंतर भाजी वगैरे काढून घेतली, कारण पाणी सकाळी असतं त्यामुळे मग मला त्या पाण्याखाली भांडे घासायला सगळ्यात जास्त आवडतं. नंतर मग ते टाकीच्या पाण्याने हळूहळू पाणी थोडं थोडं पाणी येतं आणि मग ते भांडे घासत बसा. त्यापेक्षा मी आहे ना मोठे मोठे भांडे जे आहेत ना, ते सगळे जे काही मी जेवण बनवते ते सगळं रिकामं करते आणि त्याच वेळेस सकाळी एकदाच घासून घेते. नंतर मग ते छोटे छोटे भांडे निघतात तेच घासून घ्यायचे. तर मग मस्त असे भाजी आणि चपाती काढून ठेवली आणि मग सुरुवात केली भांडी घासायला, कारण आमच्याकडे पाणी फक्त 7 ते 11पर्यंत असतं. 11 ते जास्तीत जास्त 11:30पर्यंत असतं. म्हणून मग मला आहे ना त्या वेळेतच माझे कामं आवरून घ्यायचे असतं. तर 7 वाजता तर मी सुरुवात पण करत नाही. ॲक्च्युली मी सुरुवात काम करायची माझी होती ती म्हणजे 9 वाजता, कारण सकाळी 7ला मी तिची तयारी करून तिला सोडून येते. त्यानंतर मग माझी पुढची जी कामं असतात ते मी आवरायला घेते. तर मग मस्त अशी आता भांडी जे आहेत ते घासून घेते आणि मग पुढची कामं जे आहेत ते आवरून घेते. तर काही लोकांना प्रश्न पडलेला असतो की ह्या बायका व्हिडिओ बनवतात म्हणजे यांना काही कामं नसतात. तर मग तेच दाखवण्याचा प्रयत्न करते की कुठलीही बाई असो, ती काहीही करत असो, मग ती जॉब करत असो किंवा काहीही करत असो, तिला कामं ही करावीच लागतात. तर व्हिडिओ बनवणाऱ्या बायका पण कधीच रिकाम्या नसतात. त्या त्यांची कामं करताना तुम्हाला दाखवतात किंवा मग त्या त्यांची कामं करून जो त्यांच्याकडे फ्री वेळ असतो त्यामध्ये त्या व्हिडिओ बनवत असतात. त्यामुळे अशा गैरसमजमध्ये राहू नका की व्हिडिओ बनवणाऱ्या बायकांना कामं नसतात आणि त्या रिकाम्या असतात. काही बायकांनाही हा प्रश्न पडलेला असतो की हां बाई, हिला काय कामं नसतात म्हणून ही व्हिडिओ बनवत बसते. तर तसं काही नसतं, प्रत्येकाला प्रत्येकाची कामं ही करावीच लागतात. म्हणून मी तुम्हाला आज डिटेलमध्ये दाखवते की हे बघा, भांडी घासून झाल्यानंतर मी लगेच प्यायचं पाणी भरून घेतलं, कारण पाणी काही दिवसभर राहत नाही आणि आमच्याकडे काय ॲक्वागार्ड वगैरे नाही. त्यामुळे मग मडका, बाटल्या किंवा असे पातेले याच्यामध्येच आम्ही पाणी भरून ठेवतो. तर मग मस्त अशा बाटल्या ज्या आहेत त्या घासून घेतल्या अगोदर आणि मस्त अशा एकदा धुवून घ्यायच्या आणि त्यानंतर मग एक एक करून परत धुवत त्यांना भरून घ्यायचं. आणि मग अशा प्रकारे पिण्याचं पाणी जे आहे दिवसभराची, त्या पाण्याची देखील साठवण होऊन जाते. तर असं नसतं, खरोखर सांगते की प्रत्येक बाईला आहे ना घरातली कामं ही असतातच, पण ती तिच्यामधून आहे ना ती स्वतःसाठी काही ना काहीतरी आपला टाईम हे करत असते, काही ना काहीतरी ती शोधत असते. त्यामुळे मग काही बायका ज्या व्हिडिओ बनवतात त्या घरातली कामं करताना दाखवतात किंवा कित्येक वेळा असं असतं की ते कामं पटापट आवरून घ्यायचं आणि मग नंतर जो आपल्याकडे फ्री वेळ असतो त्याच्यामध्ये आपण आराम न करता आपल्याला काय करायचं असेल, क्रिएटिव्ह व्हिडिओ बनवायचे असतील किंवा आणखीन काही करायचं असेल तर मग ते रील्स वगैरे शूट करायचं, ते जे आहे ते कामं
करत असतात. त्यामुळे कोणालाही नाव ठेवण्या अगोदर आहे ना माणसाने एकदा विचार करावा की समोरचा व्यक्ती जर करत आहे तर काही ना काहीतरी यानेच करत असेल. कोणाला हे सरी का कुठल्या घरात असे असेल का की ज्या घरामध्ये बाई आणि तिला काहीच काम नसतं आणि ती रिकामी असते म्हणून मग ती काहीतरी रिकामटेकडेपणा करत असते. मग ती जॉबला जरी जाणारी असली तरी तिला घरातली कामंही करावीच लागतात. त्याचबरोबर तिला जॉब देखील तिचा बघायचा असतो. तर म्हणून अशा कमेंट करत जाऊ नका. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.